नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला असा एक नैसर्गिक आणि खात्रीशीर उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमचे केस कितीही पातळ असले तरीही ते पुन्हा अगदी लांबसडक, घनदाट आणि मजबूत होतील, सोबतच चमकदार देखील नक्कीच होतील। हा उपाय आहे राईस वॉटरचा, म्हणजे तांदळाच्या पाण्याचा। तांदळाचं पाणी हे प्राचीन काळापासून सौंदर्यासाठी वापरलं जात आहे। विशेषतः जापानी स्त्रिया आणि चीनी स्त्रिया अजूनही हे पाणी केस आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी वापरतात। त्यांचे केस लांबसडक, काळेभोर तुम्ही पाहिलेलेच असतील आणि त्याचं खरं कारण आणि खरं रहस्य आहे ते म्हणजे राईस वॉटर। चला तर मग हे कसं तयार करायचं ते आज आपण पाहूया। तर यासाठी कोणताही एक तांदूळ घ्या। बासमती तांदूळ, साधा तांदूळ किंवा रेशनचा तांदूळ कोणताही घेतला तरीही चालेल। साधारणतः 3 ते 4 चमचे तांदूळ तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर बघा, एका बाउलमध्ये तांदूळ टाकायचा, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं आणि ते हलक्या हाताने आपल्याला धुवून घ्यायचे। लक्षात ठेवा, हलक्या हाताने धुवायचे, जास्त वेळ अजिबात धुवायचे नाहीत, नाहीतर केसांसाठी उपयुक्त असणारे जे गुणधर्म आहेत ना ते सगळे निघून जातील। धुतलेला तांदूळ एका भांड्यात घाला आणि त्याच्यामध्ये ना साधारणतः 1 ग्लास पाणी घाला। आता पाणी घातल्याच्या नंतर हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित ढवळून घ्या आणि त्यानंतर 7 ते 8 तास असंच भिजत ठेवा। जर तुम्ही रात्री भिजवून सकाळी वापरू शकता किंवा सकाळी भिजवून रात्री देखील वापरू शकता। बघा, 7 ते 8 तास आपल्याला हे पाणी भिजवत ठेवायचे आणि त्यानंतर 7 ते 8 तासांनी आपलं जे पाणी आहे ना ते दुधाळ पांढऱ्या रंगाचं तयार होतं, म्हणजेच इथं आपलं राईस वॉटर तयार झालेलं आहे। आता राईस वॉटर तयार झाल्याच्या नंतर ते आणखी एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या। यामध्ये मॅग्नेशियम, झिंक, अॅमिनो ऍसिड, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळे हे आपल्या केसांसाठी खूप जास्त अमृतासारखं काम करतं। बघा, आता हे पाणी आपण एका बाउल मध्ये ना ट्रान्सफर करून घेऊया आणि ट्रान्सफर केल्याच्या नंतर आता आपल्याला पहिली रेमेडी पाहायची आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं ॲलोवेरा जेल घालून घेणार आहोत। ॲलोवेरा जेल टाकल्याच्या नंतर केस अगदी मॉइश्चराइज होतात आणि शायनी दिसायला खूप जास्त मदत होते। जर तुमच्याकडे टाइम वगैरे नसेल आणि केसांमध्ये खूप जास्त गुंता झालेला असेल तर ह्या राईस वॉटरचा वापर तुम्ही नक्की करा। केस पटकन मऊ होतात आणि सगळा गुंता निघून जातो। तुम्ही आठवड्यामधून 2 वेळा हे पाणी नक्कीच वापरू शकता। केस धुण्याच्या 2 ते 3 तास अगोदर हे पाणी केसांच्या मुळांपासून ते लेन्थपर्यंत अप्लाय करा आणि हलक्या हाताने व्यवस्थित असं मसाज करा आणि 2 तासाच्या नंतर सौम्य शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करा। त्यानंतर आता आपण दुसरी पद्धत पाहूयात। तर दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही ज्या शॅम्पूने केस वगैरे धुत असाल त्यामध्ये थोडंसं राईस वॉटर मिक्स करायचं, ते व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि त्याने हेअर वॉश करायचा। ही पद्धत सुद्धा तितकीच प्रभावी आहे जेवढी की पहिली पद्धत प्रभावी आहे। याने काय होतं, फायदे अगदी पटकन दिसू लागतात। केसांची गळती कमी होते, केसांची मुळे घट्ट होतात आणि केस सिल्की आणि शायनी होतात। अगदी पातळ झालेले केस सुद्धा हळूहळू घनदाट दिसू लागतात आणि तुटणे देखील थांबते। तर राईस वॉटरमुळे ना केस नैसर्गिकरित्या मऊ होतात। शिवाय ज्यांना देखील केस कोरडेपणाचा किंवा डॅमेज किंवा फ्रिझी हेअरचा प्रॉब्लेम आहे ना, त्या मुलामुलींसाठी हा जो उपाय आहे ना तो अगदी रामबाण आहे। हो मंडळी, हा आहे अगदी सोपा आणि 100% नैसर्गिक असा उपाय, तो म्हणजे राईस वॉटर हेअर ट्रीटमेंट। एकदा नक्की करून पहा, तुम्हालाही फरक नक्कीच जाणवेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि हो, आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर नक्कीच सबस्क्राईब देखील करून घ्या आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला अजिबातच विसरू नका। सोबतच असेच अजून सोपे आणि प्रभावी उपाय जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनचं बटन नक्कीच प्रेस करा। आणि आता नेक्स्ट रेमेडी तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती हवी आहे ते देखील मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। चला तर मग या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।